अरे हरण बघ हे. मस्त तुरु 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 तुरु. काय कडक पीस आहे राव. अरे जबऱ्या माले रे, जबऱ्या माले नुसता. मुंग्या आल्या डोक्याला मुंग्या. माहित आगाव काटा आलाय बघून. अरे बघ ना नुसता टमाटर रागत लाल लाल आहे नुसता. कसं चल ते बघ ना, टुपक टुपक एकदा तरी हातात आली ना. नशिबात असेल का पण आपल्या ही. का नसन येडा असा माल भेटणं मजा का 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 चल. चल नशिबात घेऊन येऊ तिला. ती ह्या टायमिंगला बाहेर येत असते भांडे घासाय. अजून आली कशी नाही. अर्धा तास झालाय आलो नाही. हे बघ हे बघ हे बघ हे बघ. अय, आयला लग्न झालंय तरी कशी टावका दिसते ना का. साडीमध्ये तर अशी झपूक झपूक दिसायला लागली. वाटतं तरी का लग्न झाले म्हणून. बघ ना बाई 20-21 वर्षाची पोरगीच वाटायला लागली आता तर. अरे पोरांचं नशीब रे, असे बरे बरे बायका भेटलं त्यांना आणि आपलं नशीब कुठं. भेटल भेटल अक्षा कावा तरी आपल्याला अशी भेटल. हे आली ग बघ. नाही ना चल हिच्या माग चल. चल त्याला दाम म्हणे. काय ग कुठं चालली एवढी घाबरत घाबरत? अगं काय सांगू तुला. अगं तू ते पोरं अगं नको नको करून सोडले. बघ रस्त्याने कशी छेडत होती मला. ते तुला पण छेडतायत? तुला पण म्हणजे अगं ते मला पण छेडायला लागलेत. बाई ग गावात तर फिरायचं पण आता मुश्किल झाले. नाही तर काय अगं, मला पण काय काय बोलतात माहितीये का? अगं आता साडी घातली माणसाने, आता कसं राहावं ग सांग ना तू. हा साडी सुद्धा आज झाकून यावं लागते आता. मला तर ना कुठं बाहेर पडायचं म्हणजे तरी भीती वाटायला लागली. हा ना ग. नाही नाही असं करून नाही चालायचं. आज आपण दोघी, उद्या दुसऱ्या पोरींसोबत पण असंच होईल. हो तेच की. आपण ना तात्यांकडे जाऊ. हा हे बरं राहील. चल चल लवकर, परत यायची मागून मला भीती वाटायला लागली. त्यांना सांगू आपण. चल चल. तात्या अरे कर पोरी हो. अहो काय बोलू आता तुम्हाला. अहो तात्या, ते गावातले पोरं नुसतं छेडतायत. अहो काही बोलतायत विचित्रवाणी, काय माले आणि काय हे आणि ते. असं कुठं असतं का? आम्ही गावात फिरायचं की नाही फिरायचं? रस्त्याने जाणं पण मुश्किल झालंय तात्या. अहो काय बोलायची सुद्धा सुरानी नाही. बोलायच्या आधीच ते निघून जातात. आणि काय बोलणार त्यांना रस्त्याने एकटा असल्यावर. अगं पण सरळ 2 वाजून द्यायच्या ना तिथंच. अहो ते दोघं एकटं बाई माणूस काय करणार सांगा बरं तात्या तुम्ही. आणि ते पण जाऊ द्या, पण बोलतात तर बोलतात आणि सटकेच गाडीवर निघून जातात कधी कधी तर. आणि मग काय बोलणार आणि माणसं तरी कुठून गोळा करणार. आणि एकटीत काय केलं तर त्याची भीती, म्हणून बोलायचं पण नको असं वाटते. आणि लय घाण शब्द वापरतात तात्या, ऐकू पण वाटत नाही कानाला. हा काय चालती, काय दिसती. आलं लक्षात माझ्या. मी आहे ना त्या पोरांकडे बघतो. कुठली पोरं आहे ते चष्म्यावाले एक आहे ते ना. ते तर लय नालायक आहे तात्या. हा त्याने तर पार नको नको करून सोडले. हा त्याच्याबद्दल आलंय बरं का माझ्या कानावर बरंच. आणि दुसरं कोणतं पोरग आहे. ते नाही का त्याचा जीव गेल्यावर नाही बघा ते पार. अहो त्याचा जीव काय गेला आणि ते वागतंय कसं. फार मरी गेले तरी लाजा नाही आता. हम्म. थांबा, तुम्ही एक काम करा, आता डायरेक्ट घरी जाओ तुम्ही. मी बघतो काय करायची. चालते. चालतंय तात्या, येतो हा. आम्ही. बघा चल बरं ग. आता तेवढं. अक्षा, अरे हे बघ ना कसं आहे. असले फोटो कुठून आणि तुर तू. अरे भाऊ कॉन्टॅक्ट, आपले कॉन्टॅक्ट तेवढे कॉन्टॅक्ट असायला लागते. बघू अजून. हे बघ कसं आहे, वाटलं तो तुला झूम करून दाखवतो. कर झूम कर झूम कर. अरे बास ना, संपली ना स्क्रीन कवर बघतो. नुसतं डोळ्याला त्रास होतो रे, त्रास. त्रास होण्यापेक्षा तुला डायरेक्ट समक्ष दाखवतो ना, तू फक्त चल माझ्यासोबत. का 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 काय होत ते. काय नाही आपलं असंच ते जरा हे होतं, अभ्यासाचं बघत होतो. अरे मी बघितला माग ना अभ्यास. ए ए काढ एखादा फोटो. आईला पाटील जे आपल्यातलं दिसतंय. बघायचं का तुम्हाला? एक मिनिट हा. तुम्ही बघताल ना डायरेक्ट हँग बसाल पाटील. नको या वयात त्रास होईल तुम्हाला. याला हकल रे इथून. आता कशाला आता झाले गेले. बघतात तर बघू दे ना का बस. तुला अक्कल नाही, आपल्याला नाही. वा 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 वा. कसं आहे, हा? काला 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 का एकदम खतरनाक पोरगी. प्रत्येक पोरगा हिच्यावर जीव वळून ती टाकतो. दुसरा दाखवून झूम करून दाखवलेला. आता हे झूम करून दाखवतो. येस यायला. कसं आहे कसं आहे.
अंगाव काटे येतात पाटील. माझ्या मिशा तराड झाली. थांब अजून दाखवतो. ये बघा कसं आहे. वा 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 वा. हे नाही हे बघा. हे काढ हे. हे नाही हे बघा तुम्ही. हे बघू. ही बहीण माझी. मग त्याला काय बघू की. हो पाटील. अरे बघू बघू बघू. हा हे काय आता सांग सांग की. काय बोलताय तुम्हाला कळतंय का? माझी बहीण आहे बहीण तुम्ही असं बोलता का? ठेवून दे ते मोबाईल. आणि मग बाकीच्या पोरी दुसऱ्याची बहीणच असतात ना. कोणाची आई असती, कोणाची बहीण असती, कोणाची बायको असती. ते चालतं ना तुम्हाला. मग तुम्ही दुसऱ्यांच्या बहिणींची इज्जत करीत नाही आणि तुमच्या बहिणी बहिणी का? हा बघू की आता बोला ना. अरे लाज बाळगा थोडीफार लाज. राहताय कुठं तुम्ही, करताय काय, वागताय कसं? हा जेव्हा आहे ना आपल्या आई नाही तर बहिणीवर प्रसंग येतो का तेव्हा आपल्याला कळतं. त्याशिवाय नाही. अरे प्रेम करा. प्रेम ही लय चांगली गोष्ट आहे. पण हे असलं याला प्रेम नाही म्हणत. अरे आम्ही केलंय प्रेम. पण नुसतं प्रेम एखाद्या पोरीवर करायचं असं नाही. आपल्या कामावर करा, आपल्या आई वडिलांवर करा, देशावर करा, जमिनीवर करा. तरुण झालं म्हणजे नुसतं तुम्हाला तेवढंच कळतंय. आहे का नाही? नाही पाटील चुकलं आमचं. अरे काय चुकलं? ह्या असल्या चुका आहे ना करताय तुम्ही. त्याचा त्रास तुमच्या बहिणींना आणि घरच्यांना होतोय. आज तुझा बाप गावात किती प्रसिद्ध माणूस आहे. हा सामाजिक कार्यकर्ता म्हणून मिरवतोय आणि तो असा वागतो का? हे तुझ्या बापाला कळल्यावर काय वाटेल? थोडीफार जरा लाज आबरू ठेवा. स्वतःची नाही निदान घरच्यांची. नाही पाटील तुम्ही आमचं डोळे उघडलं. जरा चुकलंच आमचं. लय इथून पुढे असं नाही वागणार आम्ही. आणि आहे ना जरा पुरुष म्हणून वागा. पुरुष असली नामर्दाची कामं नका करू. पुरुष कोणाला म्हणतात माहितीये का? जो रस्त्याने दिसल्यावर एखाद्या बाईला सुरक्षित भावना वाटते त्याला पुरुष, भाऊ, गडी म्हणतात. हे असली कामं तुमची नाही. कोणाची ती ओळखून घ्या आणि वागा तसं वागायचं असेल तर. श्वास हॅलो येतो. कसा आहे दादा? एकदम मस्त आहे. अरे तुला बघितलं जरी ना तरी माझा अर्धा ताण हलका होते बघ. पण प्रवास कसा झाला? लई धावपळ नाही झाली? नाही ना अजिबात नाही. डायरेक्ट गाडी होती आम्हाला. भाऊजी तुम्ही कशी आहेत? मस्त. तू कशी आहेस ग? मी मस्त आहे. तुम्ही कशा आहात? मस्त आहे ग. बरं झालं आला. पुण्याला असतो बिचारा, एवढं कष्ट करतोय. इकडं आल्यावर त्याला पण बरं वाटत असेल. बरं चला येतो मी बरं का. माझी कामं चालू आहे. अरे आपलं जेवढी जमीन पडीक आहे ना ती सगळी बागायत करायचं ठरवलंय. काय आहे? त्याच्यामुळे सध्या लई पळापळ चालू आहे. बरं येऊ का मी? बर बर. मग अजून कसं चाललंय सगळं? मस्त चालू आहे. तुमचं कसं चालू आहे? चांगलं चालेल बाई. वहिनी हा दादानी एवढा खर्च केला? भाऊजी आता काय सांगू, खूप खर्च आहे अहो तुमच्या भावाला. खूप टेन्शन सुद्धा आहे हो त्यांना. सगळं घरचं त्यांना एकट्यांना बघावं लागतं. खूप धावपळ होते. कोण हातभार लावायला सुद्धा नाही. सगळे एकट्यावर पडतं त्यांच्या. खूप टेन्शन आहे हो. आणि खर्च पण आता कमी नाही, खूप वाढलाय खर्च सुद्धा. अरे हा ते जाऊन द्या, मी कुठे हे घेऊन बसले. तुम्ही बसा, मी मस्त आहे ना चांगलं चांगलं जेवण करते. बर. नाही मी पण मदत करते तुम्हाला. चला. आले आहो. हाय सचिनराव लय चिंतेत दिसता आता. चिंता सोडा. हा बरं झालं तेवढं काम केलं तुम्ही माझं. घ्या. काय आहे? तुम्हाला त्रास नव्हतो देणार मी, पण माझं प्रकरण लांबलो खूप बँकेतलं. त्रास कशाचा? तुम्हाला गरज होती म्हणून दिलं. आता फक्त वेळेवर परत करा म्हणजे झालं. नक्की तुम्ही मला वेळेवर मदत केली ना, मी पैसे तुमचे वेळेतच परत करेन. हा चालतंय घ्या काळजी. हा. हो का?
दादा कशाला आलते ते? अरे तुला माहिती आहे ना आपली कामं चालू आहेत, पैशाची अडचण होती, बँकेतलं प्रकरण पण नाही मंजूर झालं, मग मी सरळ व्याजाने पैसे घेतलेत. म्हणजे त्यांच्याकडून पैसे घेतले? हा. अरे दादा कशाला करायचं एवढं? हे बघ, नसल होत नाही ऍडजस्ट तर बंद कर ना काम, नंतर बघू आपण. एकदा बंद पडलं की बंदच पडलं. काय माहिती आहे का तुला, इतके दिवस आपली जमीन पडीक होती आणि एकदा का आपली जमीन बागायत झाली की हे सगळे पैसे वसूल होतील. पण काही करून मला यंदा बागायत करायचेच. आपल्या वडिलांचं स्वप्न होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्या गावात आता आपणच मागं राहिलोय, त्यामुळे ती मला जमीन बागायत करायची. तू नको काळजी करू. पण तरी सांगितलं ना तुला. बरं चल माझ्याबरोबर ये, राडात फटका मारून येऊ आपण. चल. बरं चल. चला. काय ग, कसला विचार करते? अहो आपण किती दिवस इथं थांबायचं, आपण पण जाऊयात की आपल्या घरी पुण्याला. अगं जायचं होतं बरं का उद्या आपल्याला, हम्म. पण खरं सांगतो माझं मनच होईना. तुमचं मन तसंही कुठं होतं, जाऊयात आपण जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर. अगं पण दादा बघती ना तू किती कष्ट करतोय, किती धावपळ आहे. हा बरोबर आहे, ते कष्ट करतात, खूप धावपळ आहे त्यांच्या मागं, म्हणून आपण त्यांच्या कामामध्ये लुडबुड करायची का? हे बघ, तू काही पण नको बोलू आणि विचार पण नको करू. मला वाटतंय आपण नंतर जाऊ, थोडे दिवस थांबू. बरं ठीक आहे, करूयात तसं मग. चल आपण दादा सोबत बोलून घेऊ. हम्म. चल बरं. काय हो, झाली का पैशाची सोय? झाली, पण धावपळच खूप होती ग. तुम्ही नका हो एवढी धावपळ करू. नाही, सरळ मी काय करतो, नाहीतर एखादा गडी बघतो. पण विश्वासाची कामं गाड्यावर कशी टाकणार ग? त्याला घरचाच माणूस लागतो. ते तर आहेच हो, पण तुम्ही तरी किती करणार? नको काळजी करू, होईल सगळं व्यवस्थित. अ? अरे सुहास, काय झालं? किती दिवस तू राहतो आता इथं? जायचं होतं ना तुला. दादा मी जायचं कॅन्सल केलंय. मी असं ठरवलंय, जोपर्यंत आपली शेती बागायती होत नाही ना, 1-2 वर्ष मी इथंच थांबणार. अरे पण तू इथं थांबून करणार काय, आणि तुझी नोकरी? हे बघ दादा, नोकरीचं काय मला नंतर भेटेलच ना, पण तू एकटा धावपळ करणार, एकटा कष्ट करणार, हे बघ मला हे काय बघवत नाहीये. मी जायचं कॅन्सल करतो. अहो भाऊजी, पण तिकडं पण तुमचं नुकसान होईनच की. नुकसानाचं काय आहे, मला नोकरी भेटेलच ना, पण आपल्या पप्पाचं स्वप्न होतं, ही जी आपली पडीक जमीन आहे ना, ती बागायती करायची आणि आपण मिळून काम करू ना, कष्ट करू, लवकर आपली शेती बागायती होईल ना. अरे पण जरा नीट विचार कर, एवढं तुला आम्ही मोठं केलंय, शिकवलंय, आणि तू तुझी सगळी स्वप्न सोडून इकडे माझ्यासाठी थांबणार? अरे दादा, तुझं स्वप्न काय, माझं स्वप्न काय, एकच स्वप्न आहे ना. अरे पण हा तुझा विचार झाला, मानसिक. हा भाऊजी, जी ह्यांची इच्छा आहे ना, तीच माझी इच्छा आहे. आम्ही दोघांनी पण विचार केलाय आणि तुम्हाला बोललोय. बघितलं तू, अगं नुसतं रामायणात राम लक्ष्मण नव्हते, आता पण माझ्या मागे लक्ष्मणासारखा भाऊ आहे. हे बघ, तू काही काळजी करू नको, आपण सगळे व्यवस्थित करू. आता मला फक्त अजून एका हाताची गरज होती, आणि तो माझा भाऊ मला मिळालाय. आता दोघं भाऊ मिळून ना चांगलं करा. बरं चला, मी याला आता सगळी कामं दाखवून आणतो, काय काय चाललंय, कुठं काय चालू आहे त्याला पण कळलं पाहिजे. हा जमतंय. बरं ठीक आहे. आम्ही जेवायची तयारी करतो. हा 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 चालते. चल. चल. अहो बाबा, का अशी बाहेर बसलेत तुम्ही? अगं कधी आली तू? हात चालेत, कसे आहेत? मी बरं आहे. तुमचं बरं चाललंय ना? आमचं बरं चाललंय. असं अचानक आला तुम्ही? हो, अचानकच आलो. इथं जवळच्या जागा ठिकाणी आलतो, हा हा. म्हणलं मामाचं घर घरी जवळच आहे इथं, म्हणलं चला जाऊन भेटून येऊ. आणि अशी पण बाबा मला तुमची खूप आठवण येत होती, माहितीये का? मग तिने तर तिथं हाटच धरला, नाही चला जाऊच, नाही चला जाऊच. मग तुमची पोरगी ऐकती होय?
बरं झालं पुरी तू आली. अगं म्हातारपणात एकटं राहायचं म्हणजे लय मोठी शिक्षा बघ. एकट्या माणसाला घर खायला उठतंय. बाबा अहो आम्ही आहेत की तुमच्या सोबत, एवढं कुठं तुम्ही एकटे येत तवा. हा. आता पोरगी म्हणजे पाहुणी झाली हो माझी, आणि तुम्ही बी पाहुणं. तुम्ही आलं तरी किती 2 दिवस 3 दिवस, पुढं माझा एकांत आणि मला एकट्यालाच राहायला लागतंय बघा. बाबा असं काय नाही, मी पाहुणी नाहीये तुमची, मी तुमची लेकच आहे आणि लेकच राहणार आहे. बरं बाई, लेख तर लेख. बर बाबा बाकी काय चाललंय? काय नाही बाबा, असं एकटं घरात बसण्यापेक्षा मग काय करायचं, 2 घास गिळायचं, आपल्या गोळ्या खायच्या, हा. आणि इथं बसलं ना म्हणजे येता जाता माणसं दिसतात, 2 शब्द बोलतात, वड वाटतं जरा. होय हो बाबा, एवढं काय घरात पसरा करून ठेवलाय? किती पसरा आहे बरं तो. घर कसं नीटनेटकं ठेवायचं ना. बरं ते जाऊन द्या, चला मी उरकते सगळा पसरा, चला आतमध्ये जाऊयात आपण. पसारा होतोच बघ पुरी. माणसाच्या संसाराला बाई माणसाशिवाय शोभाच नाही. तुझी आई गेल्यापासून मी एकटा कसा राहतोय आणि कसं घर सांभाळतोय माझं मला माहिती. प्रत्येकाला वाटतं, प्रत्येक जण धीर द्यायला म्हणतो, मी तुमचाच आहे, तुम्ही एकटं नाही, आम्ही तुमच्या सोबत आहे. पण म्हातारपणात एकटेपण हे एकट्याला ज्याचं त्यालाच काढावं लागतंय. बाबा मी तुमच्या सोबत आहे ना, तुम्ही नका ना काळजी करू. हे बघ मामा, ज्या जुन्या गोष्टी झाल्या त्या धरून नका बसत जाऊ. आता आता पुढचा विचार करा. बरं चला आधी आत बसा तुम्ही. हा, चल. माझं आपलं गुऱ्हाळ चालूच राहते. चला चला, चला चालेल. या बाबा बसा. मामा तुम्ही कसं एकटं राहता हो या घरात? माझा ते या घरात आल्या आल्या दम फुटायला लागलाय. सवय झाली पाहून आता. काही परिस्थिती आणि येळ माणसाला सगळ्या गोष्टी शिकवते बघा. आपल्याला मस्त वाटत असतं ही गोष्ट आपल्याला जमायची नाही, सहन व्हायची नाही, पण येळ आली की प्रत्येक गोष्ट करावं लागतेच माणसाला. नाही पण मानलं पाहिजे, मामी गेल्यावर पण तुम्ही एवढे वर्ष एकटे राहिले. आता लिहिलंय नशिबात म्हणल्यावर राहावंच लागतंय पाहुणे. त्याला काय हो ग, कोणाला दोष देत नाही बसायचा, आपला आलेला दिवस पुढे ढकलायचा. बाबा तुम्हाला करमत का हो इकडं? न करमायला काय झालं? आता आज तू आली, 1-2 दिवसांनी अजून कोण पाहुणं आलं तर ठीक. तसं म्हाताऱ्या माणसाकडे कोण बघतंय म्हणा. पण नाही कोणी आलं तरी आपल्या दरवाजात बसायचं, येणारे जाणाऱ्याच्या तोंडाकडे बघत. कोण ना कोण देतंय ओळख, 4 शब्द बोलतंय. आपल्याला काय, फक्त आता दिवस मोजायची कामं. बाबा तुम्ही ना इथं नका राहू, तुम्ही आमच्या सोबत ना आमच्या घरी चला राहायला. नाही पुरी, अगं काही कसं बोलती? अगं पाहुणं माझं जावई, सासऱ्यांनी जावयाच्या दारात राहणं शोभतं का सांग बरं तू? मामा अहो ती जे म्हणते ना तेच माझ्या मनात पण आहे. हा तुम्ही या आमच्याकडे राहायला, तुमच्याच लेकीचं घर आहे आणि मी पण तुम्हाला मुलासारखा आहे. अहो आपण आपल्या सुनाला लेक मानतो, हा बरोबर का नाही? मग जावायला मुलगा का नाही मानत? अहो पाहुणं, पण त्या बोलायच्या गोष्टी झाल्या. तुम्हीच मला सांगा, लोक काय म्हणते ना आपल्याला? हे बघा मामा, लोकांचा विचार कधीच करायचा नाही. लोक दुई आहेत, आणि जर कोण मला बोललं ना मी सांगन, हा बाबा हे माझे सासरे आहेत, ते मला बापासारखे आहेत, म्हणून मी त्याचा सांभाळ करतोय, म्हणून ते इथं राहतात ते. आणि ते पण तुमच्या लेकीचं घर आहे, काय हा. परक्यांचं घर नाहीये. आणि उलट तुम्ही जर तिथं आले ना, तुमचं मन रमल, तुम्ही माझ्या वडिलांशी गप्पा मारसाल, तुमचं खाण्यापिण्याचा हाल होणार नाही. आणि हो बाबा, आई गेल्यापासून तुम्ही स्वतःला काय एवढा त्रास देता एकटं राहून? चला ना आमच्या सोबत, तिथं तुम्हाला चांगलं वाटेल. ऐका, थोडे लेखीच ऐका आपले. हे बघा, आता किती झालं तरी जावई बापू बी मला मुलासारखे आहेत, आणि त्यांचा हट्ट काय मला मोडवायचा नाही. तेव्हा बी येतो तुमच्या इथं राहायला. काय तुम्ही येते आमच्या इथे राहायला?
अगं मी देवाला कायम भांडायचो आतापर्यंत का तू मला पोरगा का नाही दिला एखादा, म्हातारपणात माझी काळजी घेईन, मला सांभाळीन. पण देवाने जावयाच्या रूपाने मला पोरगाच दिलाय बघ. चालतंय आता, तुम्ही म्हणताय ना तर येतो राहिला मी. हा चालन. आणि बिनधास्त राहा, किती दिवस राहायचे तेवढं राहा, वाटलंच तर कायम स्वरूपी तिथंच राहा, काही टेन्शन नाही. हो आता चला मग आपण निघूयात. चालतंय, पण माझी बॅगा कपडे तर घ्यायला लागते ना. काय बॅगा कपडे, मी आहे ना, मी भरते. चला तुमच्या बॅगी वगैरे. निवांत, काही सुद्धा टेन्शन घेऊ नका, आम्ही दोघं आहेत. हा हम्म. चला. चला चला. या. या, या. अयो, अहो काय करताय तुम्ही? पेपर वाचतोय. पेपर वाचतोय, दुसरे काही कामं नाहीत होई? कामं नाहीत का म्हणजे? कामं नाही म्हणजे 5 गुंठ्याचा बागायतदार आहे मी. हा, अहो किती वेळा तेच तेच ऐकून दाखवणार आहे बरं मला? आणि मग 5 गुंठ्यात आता मी काहीतरी नवीन करणार आहे. अगं काजल काय करतेस ग? अगं काय नाही, बसले होते, काही गोदाड्यांच्या घड्या घालीत होते. हा का? हे बघ ना काजल, मी ना नवीन गंठण बनवलंय बघ 1 तोळ्याचं. अयो बघू दे. अगं ह्याच्या पळ्या तर लईच भारी आहेत ग. हा, ठशीचे मुनी आहेत बघ ह्याच्यात. अगं हा गो, अगो 1 ग्रॅमचे सुद्धा दागिने भेटतात बरं का. पाहिजे असतील तर ते पण करून घ्यायचे. कसं आहे ते बरं पडतं ना. अहो नाही नाही, हे काय हे काय हे इथं मार्के हे सोन्याचं दिसतंय. हा आणि अगं हे लईच महागच असन ग. हा, तसं महागाच आहे बरं का. अगं पण एवढे पैसे कुठून आले? अगं ते ना आम्ही आता शेळी पालन चालू केले ना, तर ते शेळ्यांना कळलं झाली की ती मोठी झाली की आम्ही विकतो. मग त्याच पैशात मी ना जरा दागिने केले. म्हटलं कसं 4 चौघात घालायला बरं पडतं ना ग, कुठं पण यायला जायला. हो बघा ना कसलं भारी आहे ना. नाही, मला आहे ना मुळात सोनं आवडतच नाही. कसं आहे माहितीये का, उगीच चोरी वगैरे झालं, कुणी दरोडा टाकला तर सोन्यासाठी माणसांनाच फटकवतात. अहो पण बाईचं रूपच खुलून दिसतं ना दागिन्यांनी. हा, पण आता काय उपयोगाचं आहे ते, मला तर पटतच नाही. भारी अगं, हा ना. मस्त आहे. बरं चल, मी येते बरं का. का ग बस की. अगं काम आहे मला. कामं असतील त्यांना, शेळी पालन चालू केलंय ना आता. हे भारी आहे बरं का शेळी पालन, आहे का नाही? आहे का नाही हो? आपण तुम्हाला थोडीफार आमच्यासारखी जमीन पाहिजे होती बरं का. जमीन काहीच नाही, पण चालायचं आता, करतात काहीतरी. बरं येते मी. हा, काय हो, मस्त आहे का नाही गळ्यातलं? आईला माणसं शेळ्यांच्या जीवावर एवढं करायला लागली. अरे मी सुद्धा बागायतदार आहे 5 गुंठ्याचा. बघतो मी. अहो मला पण पाहिजे ना गळ्यातलं. तुला गळ्यातलं पाहिजे? हा. अगं कशाला, चोरांनी पकडलं तर लय धपकवत्यात. हा, अहो पण तसं पण माझ्या गळ्यात काय असतं, हे एवढंच किती वर्ष झाले हेच गळ्यात घालून फिरते मी. आता हे बघ, तुझ्या गळ्यात नाही, तिच्या गळ्यात आहे ना. समज उद्या तिच्याच गळ्यात नसलं मग काय? मग तुम्ही दोघी बरोबर मॅचिंग वाहतान का नाही? हा, बर शेळी पालन वे. आले मी. शेळी पालनच काहीतरी करायचं. शेळ्यांच्या जीवावर दागिने करून मला दाखवायला लागतात काय? शेळी पालन काय? या 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 या. अरे वा 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 वा, इकडे ये. शेळ्यांच्या जीवावर लोक दागिने करायला लागले. अरे 5 गुंठ्याचा बागायतदार आहे, मला दागिने दाखवत आहे. आता दाखवतो तुम्हाला शेळी पालन. चारा कुठे गेला, चारा कुठे गेला? खा 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 खा, अरे खा. अरे 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 अरे, लाजायचं नाही. या या, आपले काका आहे. खा ग, खा खा खा. अयो, अहो आले तुम्ही. हा, हे घ्या. अरे वा वा वा, दूध. हा तुम्हाला आवडतं ना, ताजं ताजं शेळीचं दूध घेऊन आलेली. वा. अहो कसं आहे, चांगलं असतं नाही का शरीरासाठी ताजं ताजं दूध. घ्या घ्या.
कसं होतं? तुम्हाला आवडतं ना? हा द्या इकडं. तुम्ही आराम करा आता, मी स्वयंपाकाचं बघते. वा वा असं दूध मिळलं पाहिजे रोज. वा आयुष्यात काय पाहिजे. या 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 आयो आईला काय नाही गडबड झाली. अयो 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 काय असलं कधी झालं नव्हतं रे देवा. अयो आताडी ना आताडी पिळून निघली गाड्या. अयो कशाने झालं काय माहिती. हो काय झालंय. आय 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 अहो काय होते? नुसतंच कानात आहे. जुलाब नुसतं जुलाब चालू आहे सकाळपासून. जुलाब चालू आहे. वास सोडलाय पार मरणाचा तुम्ही. अगं इकडं माझी अवस्था बघ काय झाली. 5 मिनिटं दम काढून दे ना मला. एक काम कर ना. अगं तिकडे ना संडासा बाहेरच पोते टाक मला बसायला. अहो काय बोलताय? अयो, जा जाऊ ना एक पटकन जा. जाऊ रे म्हणजे अगं मलाच कळा ना आता येतंय का जातंय. असं काय खाल्लं होतं बरं तुम्ही? कशाचं काय तुला सांगतो. बाई काय माणूस आहे ह्यो, हा? मरणाचा घाण वास सोडलाय. कपड्यांचा वास यायला लागलाय पार. अहो झालं का नाही? अख्ख्या कपड्यांचा वास सोडला या माणसाने. हो तवलं घेऊन आले काय परत इथं? सारखं काय ग झालं का नाही. काय टायमिंग लावून करायची गोष्ट आहे का ती. अहो पण एवढं तुमची हालत बेकार व्हायला एवढं काय खाल्लं होतं तुम्ही? काय नाही ग सकाळपासून दुधावचे फक्त. दुधावर? अहो म्हणजे तुम्हाला दुधाने झालं काय? थांबा त्या संगीकडनं बघतेच जरा. तिच्या दुधामुळे झाले ना. मिलीने काही खराब दूध दिलं काय? थांबा आलेच. नाही बस. अहो बस काय असं कसं? तुमची तब्येत कशी झाली पार? चूक तिची नाहीये म्हणजे? चूक माझीची. अहो तुमची हालत बघा आणि तुमची चुके म्हणे. तुम्हाला काय झाले असं? अगं तिने तिच्या शेळीचं दूध आणून दिलं होतं. हं? हे तुम्हाला सांगायचं ना की संगीच्या शेळीचं दूध आहे. अहो दूध कशाचं का असना, दूध शेळीचंच आहे ना, त्याला काय होतंय? अगं पण ती आपल्या घरी येऊन सोनं दाखवत होती म्हणून मीच तिच्या शिळीला आहे ना जुलाबाच्या गोळ्या चारल्या होत्या. काय आज आय, 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 आय. लाज वाटते का काही तुम्हाला? अहो तिने सोनं केलं म्हणून तुम्ही त्या मुक्या जनावराचा जीव घ्यायला निघले काय पार? मग मी बी 5 गुंठ्याचा बागायतदार आहे ना. बाद झालं. 5 गुंठ्याचा बागायतदार आहे. त्या 5 गुंठ्यामध्ये कधीच गेलं का शेतीमध्ये काही कमवायला? ओरडू नको कळ मारते इकडे. हा मारन ना. हे तुमच्या करणीचे भोग आहेत. आता फेडा. जैसे कर्म तैसे फळ. कुणी सांगितलं होतं हा उद्योग करायला तुम्हाला? हा किती जाळावं मी म्हणते एखाद्यावर. जळ मी त्यांच्या पण आग मला लागली ग. पार राकेट पेटलं इकडे. बरं झालं. नाही 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 हे असंच व्हायला पाहिजे. तांबे मलाच बघावं लागल. आओ माझी माती
माझी माऊली. अरे हिने किती प्रेम दिलंय मला. लहानपणी आईसारखं हिच्या अंगा खांद्यावर खेळलोय मी. मोठपणी ह्याच मातीत कष्ट केलं, घाम गाळला आणि आमचं विश्व निर्माण केलं. माती एवढं मला माझ्या आईने बी जपलं नसेल. आणि आता हे कोण अधिकारी आल्यात, म्हणत्यात आमच्या जमिनीवर आता ते हक्क दावणारे. का तर म्हण त्यांचा रस्ता जायचा आहे, विकास व्हायचा आहे. अरे रस्ता जाऊ द्या, विकास होऊ द्या, पण आम्हाला भकास करणार हो कसला विकास तुमचा. अरे हे आमच्या नावावरची वावर आहेत, आमच्या आज्या पंजा पिढ्यान पिढ्या. तुम्हाला वाहनच वरात गेली पाहिजे, विकास झाला पाहिजे, पण आमच्या पोटा पाण्याचं कोण बघणार. आमच्या पोरांनी उद्या काय करायचं. वावर ऐकून आम्ही भिकायला लागलो तरी चालेल, पण तुमचं रोड गेलं पाहिजे. नाही, जीव गेला तरी चालेल, पण ही जमीन मी कोणाच्या घशात जाऊन देणार नाही. आता रडत नाही बसायचं, आता यांच्या विरुद्ध लढायचं. आमच्या जमिनीवर कोणी डोळे वाटारून सुद्धा बघायचं नाही. गावात जातो आता आणि सगळ्यांना तयार करतो. भाऊजी तुम्ही सांगताय ते खरं आहे का हो? वहिनी मी काय म्हणतो, उठून सुटून कोणी येईन आणि आपल्या जमिनी मागन आपण काय त्यांना सगळा अधिकार द्यायचा काय? नाही नाही, हे पण बरोबर आहे ग. आपल्या लेकरांचं काय, पुढच्या पिढीचं काय? आपण आतापर्यंत त्याच्यात मातीत राबत आलोय. मग आपला जन्म त्या मातीत झालाय, आपण ते कसं काय सोडणार. आपला तो अधिकार आहे, आपण आपला अधिकार नाही हरवू शकत. मी तेच म्हणतो, कोणी किती लाख येऊ दे, कोणी किती काय करू दे, किती काय पैसे देऊ दे, आपण आपला जमिनीचा हक्क सोडायचा नाही. पण भाऊजी तो माणूस ऐकणार आहे वय? हा, का नाही ऐकणार? आपली जमीन ती त्याची थोडी आहे. नाही, पण आपण सगळ्यांनी एकजुटीने बोललं पाहिजे, हो, त्याशिवाय काय होणार नाही. आपणच हिंमत दाखवली पाहिजे, तेव्हाच तो माणूस ऐकल, नाही तर कशाला ऐकल ते. मग तेच सांगायला जाऊ ना आपण त्याला, तो आता आलेला आपल्या त्यासाठीच बोलवलंय सगळ्यांना. खरं आहे वय. चला चला. चल बाबा. चला तुम्ही. हे सदुराक्षी यांची ही बहुतेक सखतात्या. माग सोनवणे, वंडगुळे आणि शिंदे. हा, मग एवढ्या जमीन आहेत. हो, कशाला बोलवलं साहेब? आले का? म्हणलं तुमची कागदपत्र थोडी जमा करा आमच्याकडं. आता हायवेच्या कामात जमीन गेली ना तुमची, तुम्हाला सरकार योग्य तो सगळा मोबदला देईल. तुम्ही फक्त कागदाची पूर्तता करा. नाही नाही, आम्ही नाही कागदपत्र जमा करणार. अहो, आमची जमीन आम्हाला राहू द्या ना. आणि आम्हाला नकोय मोबदला बिबदला काही आहे का नाही? अहो इथून 6 पदरी रोड जाणार आहे. 6 पदरी रोड गेल्यामुळे गावचा विकासच होणार आहे की. आम्हाला नकोय तो रोड बीड, आम्हाला आमची जमीन खूप छान आहे. आणि तुमचे पैसे घेऊन आम्ही काय करायचं? आम्ही कुठून शेती पिकवायची परत? अहो सरकार तुम्हाला चांगला मोबदला पण देते त्याच्या बदल्यात. अहो पण सरकारने हा विचार केला पाहिजे ना. ते रोडाचं काय करायचं? सगळं प्रदूषणच होईल की आमच्या शेतीमध्ये, आणि आम्ही काय पिकवायचं आणि काय खायचं? अहो ताई, प्रदूषण काय नसतं. इथून दळणवळण वाढल, चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या गाड्या जातील, गावचा विकास होईल. हो साहेब, मी काय म्हणतो, त्या कसल्याही गोष्टी आम्हाला मान्य नाही, तर आम्हाला ते नकोय. पण ते नका घालू आमच्या वावरातून रोड तुमचा. हे बघा, हा सरकारी रोड आहे, ही तर काय तुम्हाला नाही मानता येत नाही. तुमची कागदपत्र फक्त जमा करा. अहो पण ही काय जबरदस्ती झाली बघा. नमस्कार साहेब. तुम्ही, तुमचं नाव? सदू अण्णा. सदू अण्णा. हा, तुमचं नाव आहे. ही मागची जमीन तुमचीच आहे ना? हा. हा. एक काम करा काका, तुमची सगळी कागदपत्र कार्यालयात जमा करा. हा. आणि मग तुम्हाला मोबदला भेटन. कोणत्या जमिनीचा? हायवे जाणार इथून. कोणाची जमीन आहे ती? तुमची जमीन आहे. मग तुम्ही ठरवणारे कोण? जमीन विकायची, तुम्ही मोबदला देणार, आणि मग आम्ही सहाय्य करायची, कागद गोळा करायची. अहो नाही नाही, हा हायवेचा एक पट्टा गेलेला आहे. त्या हायवेच्या पट्ट्यात ज्यांच्या जमिनी आल्या त्यांना सरकार व्यवस्थित मोबदला देणार आहे. नाही, तुमच्या सरकारला थोडीफार अक्कल आहे का? हायवे मोठाच पाहिजे, लांबडाच पाहिजे असं कुणी सांगितलं हो? जे आहे ते रस्त्याला करा ना थोडंफार, 10-10, 20-20 फुटांनी वाढवा ना. आम्ही काय नाही म्हणलोय का? अहो ते अंतर्गत रस्ते झाले, हा राष्ट्रीय महामार्ग आहे. अहो तुमचा राष्ट्रीय महामार्ग आहे ना, आम्ही खायचं काय? बरोबर आहे.
तुमचं साधा हायवे बांधणारा टोल नाकेवाला ठेकेदार आमची पोरं लहान असल्यापासून मोठी झाली तर टोल नाका चालवितोय, त्याचा विचार करता तुम्ही. आम्ही काय करायचं? अहो ते हस्तांतर होते, ते काही काळापुरतं फक्त राहतात. नाही नाही, काही काळापुरतं राहतात, पण तुम्ही त्यांचा बी विचार करता ना. पुढं रस्ते बांधून झाल्यावर आमचा करा ना विचार. रस्ते बांधून झाल्यावर बरोबर आहे, एकदम बरोबर बोललेत तुम्ही. नाही, तुम्ही टोल नाक्याला मोबदला देताय ना, एक काम करा, न्या आमच्या जमिनी तुम्हाला न्यायच्या तर त्या टोल नाक्यामध्ये ना आमचा बी हक्क टाकायचा, आम्हाला बी टक्केवारी देतात. बरोबर आहे, बरोबर आहे तात्या तुमचं. अहो असं कसं करताय? ते टोल नाके ज्या कंपन्या असतात त्याच कंपन्या रस्ते बांधतात. मग का त्यांचा विचार करताय ना? आम्ही कोण आहे? आम्हाला पोट्या नाही का? आम्ही काय माणूस नाही का? आम्ही पण माणूसच आहेत ना. आणि ज्यांच्या जमिनी ते राहिले लांब आणि भलतच हे करायला लागलेत. बरं, तो मुद्दा राहिला बाजूला. आता तुम्ही मला सांगा, जमिनी आमच्या आहेत, आम्ही कशा द्यायच्या, कुठल्या पद्धतीने द्यायच्या, त्या आम्ही ठरवणार का तुम्ही? मग इंग्रजांच्यात आणि तुमच्यात फरक काय? अहो तुम्ही माझ्यावर काय एवढं डापरताय? मी आपलं सरकारी मुलाजिम, मला जेवढं आदेश येईल तेवढं मी करतोय. हा, मग तुमच्या सरकारला वर जाऊन सांगा आम्हाला जमिनी द्यायच्या नाहीत. बरं. तुम्हाला काय करायचंय ना ते इकडे येऊन करा. हे बघा, असं डोक्यात काय विचार का आणू नका. तुम्हाला व्यवस्थित चांगला मोबदला भाऊजी. देते ना सरकार. चला ह्यांच्याकडून मादी लागता, आम्हाला नाही द्यायची जमिनी. काही तुम्हाला कागद देणार नाही ना, आम्हाला ती नकोय बी. चल गं बाई. ठीक चला. आहे, मग एक काम करा, ऐकून तर जा. हा, बोला. एक काम करा, तुम्हाला नाही ना द्यायच्या जमिनी, नाही. मग सरकार काहीतरी कायदेशीर कारवाई करील तुमच्यावर. हा, तुम्ही अडवणूक करताय सरकारी कामात म्हणून. म्हणजे बेकायदेशीर जमिनी घेण्यासाठी तुम्ही कायदेशीर कारवाई करणार का आमच्यावर? वार तुमचं सरकार. एक काम करा, आम्ही आहे ना तुमच्या सरकारवर, सरकार तरी काय म्हणायचं, जो आमच्याकडे हिताधिकारी येईन का आम्ही त्याच्यावर केस टाकून देणार. तुम्हाला काय करायचंय ते करा. ठीक आहे. हा, या मग तुम्ही जाता जावा. सुटले निघाले बोंबले. अरे जमिनी काय यांच्या घरचे आहेत का? मग काय चालेल, बघू जे म्हणते कोर्टात. तुम्ही राणी म्हणा, मी जातो. बरं, आज जरा निवांत होतो, मला जरा फिरून यावं. जाऊ की मग. वहिनीला बी घे ना. तिला कशाला मध्येच बुन. अरे तुझी जोडी माझी जोडी, आपण चांगलं मस्त फिरून येऊ, आहे का नाही? एक काम कर, तुम्ही दोघं चला, मी तुम्हाला सोबत चलतो. चहा घ्या भाऊजी. ताई घ्या कशा चहा. आहेत वहिनी? मी बरी, तुम्ही कशा आहेत? एकदम हा, मस्त. चहा घ्या. आले गेले करीत आवाज दिला, येता येत नाही का? अहो पण आता पाहुणे आलेत म्हणले चहा नको का त्यांना? अरे पण मी बघतो ना त्यांना लागतंय का नाही, आवाज देईन ना तुला. हे असं आहे तुमचं, तुम्ही ना प्रत्येक गोष्टीत नुसतं चिडचिडच करत राहा. कामाचं ताण आहे ना, इथं काढायची काही गरज आहे का तुम्हाला? तू काय इडीबिडी आहे काय? माझा कामात ताण चालू आहे, मी काय इकडे तुला बोली काय? हे असंच असते तुमचं. कोणती पण गोष्ट झाली ना की ते येऊन राग काढायचा. अहो तुम्ही नाही बोलले, माझ्या संग सांगितलं नाही मला, तर मला कसं कळणार तुम्हाला कसलं ताण आहे कसलं नाही? हे बाई तू नको ना माझ्या डोक्याला बोन करू. एक तर कामाचा ताण तिकडे वेगळा, तुझा ताण इकडे वेगळा. मी काय तुला बारीक गोष्टी सांगत बसतो का इथं सगळ्यासमोर? अहो तसं नाही, मला फक्त हेच म्हणायचं की तुम्ही सांगितलं नाही तर मला कळणार कसं ना? काय करू तुला सांगून मी? तुम्हाला सांगणार आहे का काय करायचं काय नाही ते? तुला आहे का तेवढी अक्कल? हा, तू जाय बरं, तू नको बुनबुन करू मला, जा. हे जरा शांत हो. वहिनी तुम्ही जावा आतमध्ये, वहिनीला मदत करू लाग काम. हा. हे चाय घेऊन जा. काय सगळा दिवस खराब केलाय बाईने. अरे पण कशाला एवढी चिडचिड करतो? आम्ही काय करू? बरं डोकं शांत ठेव. बरं चल कुठं? जरा फिरून येऊ आपण बाहेर. नको बाबा, बसू दे घरात गप. अरे चल रे, चल तेवढा तुझा राग शांत होईल. चल. अरे जरा समजून घ्यायचं त्यांना बी, प्रत्येक गोष्टीला चिडचिड नाही करायची. चिडू नको तर काय करू? एक तर कामाचा ताण वेगळा, ह्या बाईचा ताण वेगळा. घरी आला का नुसती बुनबुन करत राहते. कामाचा ताण कामावरच ठेवायचा, घरी का आणायचा बरं तो ताण? अरे मग काय करायचं? मग तिथं काम नाही केलं का मग तिथले साहेब लोक बोलतात, म्हणून त्याचा विचार करत घरी यावा लागतो. मग तिकडला राग इकडे काढायचा का घरी? अरे त्या वहिनीला काय वाटत असेल? अरे राग नाही काढत मी, ते मी घरी आलो का नाही तर मी टेन्शन मध्ये असतो, आणि ही ते नुसती विषय काढते, मग मी बडबड करतो तिला. अरे हा बघ, तुझ्या तीच संग प्रेमाने नाही बोलला, तिला समजून नाही घेतलं, मग तिची बी चिडचिडच होणार ना. अरे प्रेमानं बोलायला टाइमच नाही माझ्याकडं. मग? आणि तसं पण मी तुला काय पैसे लागलं काय लागलं की देतोयच की. मग तू मग पैशा पाणी सगळं देशील रे. अरे तिला तुझ्या प्रेमाची गरज आहे, तू 4 शब्द गोड बोलशील याची गरज आहे तिला. हां, आणि प्रत्येक गोष्टीला तू नुसतं टोचून टाचून बोलल्यावर त्यांना तरी कसं वाटत असेल? अरे काही गोष्टी समजून घे. हा बघ,
तुझी अडचण काय आहे, तिची अडचण काय आहे, एकमेकांना सांगितल्याशिवाय थोडी होणार आहे. आणि संवाद वाढवा, वाद नाही. नाही बरोबर आहे तू म्हणतो ते, टाइम पण भेटत नाही रे कधी कधी. टाइम काढावा लागतो. आता मी मस्त काम करतो ना, मी देतो की नाही माझ्या बायकोला वेळ? बरोबर. हां, अरे आयुष्य एकदाच लय सुंदर आहे, हसत खेळत जागा त्याला. नाही, बरोबर आहे तू म्हणला, तू म्हणतो ते प्रत्येक गोष्टीत दम आहे. मी आजपासून थोडं जरा बदलायचा प्रयत्न करतो आणि मी कामाची गोष्ट कामावरच ठेवत जाईन आणि घरी आल्यावर तिच्याशी निवांत बोलत जाईन. कळलं का? लय टेन्शन घ्यायचं नाही. चल काजल, झाली का मग? माफ कर मला, मी तुला अक्षयसमोर असं बोलायला नव्हतं लागत, चुकलं माझं. पण आता इथून पुढं असं नाही करणार. आणि काय माझ्या कामाचा ताण असेल ना, ते मी फक्त कामावर सोडून येत जाईन आणि घरी आलो का तुला सगळा माझा वेळ देत जाईन. मग तुला माझ्याशी काय बोलायचंय ते बोल, फक्त असं माझ्यासोबत तोंड पाडून बसू नको, माझ्यावर अशी रुसू नको. अहो तसं नाही हो, मला तुमचा राग नाही आलेला. आणि खरं तर माझं चुकलंय. नाही नाही, चुकलं तुझं नाही, चुकलं माझं. मला तुझं प्रेम दिसत नव्हतं, तुझी काळजी दिसत नव्हती. मी फक्त तुझ्यावर रागायचो, चिडवायचो, पण तू सगळं निमूटपणे सहन करत होती. पण मी आता असं नाही करणार. अहो तसं काही नाहीये. आणि नवरा बायको तेवढं तर चालायचंच. कसं आहे, तुम्हाला समजून घ्यायला मी कमी पडले, त्याच्यामुळं कदाचित आपल्यात वाद होत असतील. नाही नाही, तू उलट मला चांगलं समजून घेती, समजून घ्यायला मी कमी पडलो. हे मी विसरलो होतो, कारण हा त्यातला दुरावा न बोलता वाढतो. जर आपण बोललो तर नातं अजून फुलतं. तुम्हाला कळलं ना, हेच लय मोठी गोष्ट आहे बघा. अहो तेच तर तुम्हाला सांगत येत होते मी, की तुम्हाला काय जर असेल ना तर मला सांगत जा, तुमचा सगळा ताण निघून जाईल. बोलल्याशिवाय ताण जाणार आहे का? बरोबर. आणि इनमिन घरात आपण 2 माणसं, कोण बोलणार आपल्या संग? एक ह्या भिंतीला तोंड करून बसणार, एक त्या भिंतीला तोंड करून बसणार. कसं व्हायचं सांगा बरं? नाही पण आता असं नाही करणार, खरं सांग, मी खरंच असं नाही करणार. जाऊ द्या, तुम्हाला तुमची चूक कळली ना, हेच लय बघा माझ्यासाठी. आणि तुम्ही ना काय मनाला वाईट वाटून घेऊ, मला काही वाईट बीट नाही वाटलं बघा. पण अक्षय भाऊजींचंच वाईट वाटलं. त्यांना कसं वाटलं असं ना? अगं नाही, उलट त्यानेच मला हे सगळं समजून सांगितलं, त्यांनी माझे डोळे उघडले. खरं सांगतो, मित्र असावा ना आता अक्षयासारखा. आणि जोडी असावी तर आपल्यासारखी. आ. बरं उठा, तुम्ही फ्रेश होऊन घ्या, मी काहीतरी बनवते तुम्हाला खायला. चालतंय, आलो फ्रेश. हा. बस. हाय ना सचिन, हा, तू लक्ष घातल्यापासून मंदिराचं काम एकदम मस्त चाललंय. आणि मग काम उलट वेळेच व्हायला पाहिजे. अरे त्या लोकांना आपण आगाऊ पैसे दिलेत, हा, आणि तरी त्यांना सांगितलं होतं मी इथं आहे नाही, असं ठेवू नका कण वाळूच. तर काय पण थंडी लय वाढली नाही का आज? तुझं एक काही वेगळंच चालू असतंय. अरे बाबा थंडी पडली, आता गारठा आहे, हिवाळा चालू झालाय, थंडी वाढणारच ना. नाही बरोबर आहे. बाकी घरी व्यवस्थित चाललंय ना? घरी काय आपलं चालू आहे नेहमीच काम. आता थंडी पडली, गहू पेरायचा आहे, हरभरा पेरायचा आहे. अरे सचिन, एक गोष्ट आहे का नाही तुला सांगायची होती, पण लय दिवस झालं रे, कसं सांगू ते कळत नाही. सांग ना. का तू काय माझी बायको आहे का, लाजायला लागलाय काय? तुझं पर्याय आहे ना, असं 10 तास लावशील ऊ करायला. नाही सांगून टाकायचं पटकन. सांगतो, पण काय आहे, माझं तुझ्या सचिन चल बरं तिकडं. काय झालं? अरे ते आपण विसर नव्हतं दिलं ते जमिनीचा व्यवहार. हा. ते आता म्हणतो जमीन द्यायची नाही, असं कुठं असतंय काय? हे सदू भाऊचं मला हेच पटत नाही बरं का. अरे ह्याच्यामुळे याच्या व्यवहारातच पाडणार नव्हतं मी. मग ही सर घेतलाय त्या लोकांकडनं, त्यांना शब्द दिलाय, आणि आता पलटून जमतंय का? तू चल बरं त्याला सांग बरं, तेवढं उघड डोक्याला कलई नको ती. हे ना शब्दाला बदलणारे लोक मला अजिबात नाही आवडत. बघतोच एकदा. चल तू. काय एक एक आहे ना हे. चल बरं झालं बाबा, एवढं तापलं होतं आणि त्याच्यात मी जर माझं बोललो असतो तर यांनी मला वाड्यातच मारून टाकला असतं. बघू नंतर बोलू बाबा, आता नाही जमत मला. चला. सुनील, काय झालं?
तू दादाला भेटायला गेलतास ना, बोललास तू दादाशी? काय बोलला दादा? अगं मी गेलतो त्याला भेटायला संगीता. मग मी विषय काढणार पण माझी जीभच रेटली नाही आणि इकडचं तिकडचंच बोलत बसलो मी. तेवढा तो अक्षय आला. तू म्हणला गावात काहीतरी मॅटर झालाय आणि आपल्याला जायला लागेल. तेव्हा तू एवढा तापला, मला वाटलं बाबा मला आता मी जर हा विषय काढला तो ह्यो आपला काय विषय होऊन देणार नाही पुढं. मग मी काहीच बोललो नाही. मग आता काय करावं मला तेच कळाना. बोलायचंच ना तू दादाशी. अगं पण कसं बोलणार, मला बोलताच येणार त्याच्याशी. मी नाही बोलू, तू तरी बोलायचंच ना. मी? अरे तुला तर माहिती आहे ना दादाचा स्वभाव किती तापट आहे. तू स्वतः बघितलंयस आता सुद्धा. आणि काय मी कसं बोलणार त्याला? मला तर काय बोलू काहीच कळाना झालंय आता. तू बघ ना बोलून एकदा परत. अरे मी कसं बोलणार, मला भीती वाटते रे दादाची. मग काय करणार आता तू? हा, मी एक करू शकते. दादाशी नाही पण वहिनीशी बोलू शकते. पण मी वहिनीशी पण कसं बोलणार? अगं मग आता पर्याय नाही, आपल्याला बोलावंच लागेल. नाही तर का नाही आपण कायमचे लांब जाऊ. नाही नाही, आपण लांब नाही जाऊ शकत. हे बघ, तू एक काम कर, तू बोल तुझ्या वहिनीशी, वहिनीला सगळं समजावून सांग. हा, आणि वहिनी बराबर व्यवस्थित दादाला सांगेल. आणि फक्त जर नाही सांगितलं तर? मग मला पण माहित नाही काय करायचं पुढं. पण तू फक्त बोल, फक्त पहिल्यांदा वहिनीशी बोल, मग बघू पुढं काय होईल ते होईल. एक काम कर, तू जा आता, कुणी बघायच्या आता, मी बी जातो. हम्म. ताई, अहो कुठं तंद्री लागली तुमची? कसले विचार ते? नाही कसलं नाही. काय झालं? लय गपगप दिसताय, चेहरा पण लय पडलेला आहे तुमचा. वहिनी, मला तुमच्यासोबत एक गोष्ट बोलायची होती. अहो बोला की मग, त्याच्यात काय तेव्हा विचारायचंय? बोला बोला, बिंदास बोला. खरंच बोलू? अहो बोला हो. वहिनी, सुनीलचं आणि माझं एकमेकावर प्रेम आहे आणि आमच्या दोघांना लग्न सुद्धा करायचंय. अहो काय बोलताय, कळते का तुम्हाला? हो, तुमच्या दादाला कळलं केवढं जाईन माहिती नाही तुम्हाला. तुम्ही असा विचार तरी कसा केला? वहिनी, मला माहिती आहे सगळं आणि मी दादाशी बोलणार पण होते, पण माझी हिंमत नाही होते हो दादाला बोलायची. तुम्हाला माहिती आहे ना दादाचा स्वभाव किती डेंजर येते. अहो मग तुम्हाला हे समजा माहिती असून पण तुम्ही, अहो तो तुमच्या दादाचा मित्र आहे. मला माहिती आहे वहिनी तो माझ्या दादाचा मित्र आहे, पण असं प्रेम बघून तर नाही ना होतो, असं विचार करून तर नाही होत ना. अहो ताई काय बोलू आता मी तुम्हाला, मला तर म्हणलं तुम्ही बोलायला शब्दच ठेवलेले नाहीयेत. वहिनी, माझ्यासाठी प्लीज एक काम करा ना. काय? तुम्ही दादांना माझ्यासाठी समजून सांगा ना. अहो काही येड्याबिड्या झाल्या काय तुम्ही? मी नाही बोलणार. तुम्हाला माहिती आहे चांगलं तुमच्या दादाचा स्वभाव. नाही नाही वहिनी, आमच्या दोघांचं खरंच एकमेकावर खूप प्रेम आहे आणि आम्हाला दोघांना सुद्धा लग्न करायचंय. अहो पण प्लीज वहिनी, माझ्यासाठी करा ना एवढं. प्लीज तुम्ही दादाला समजवा आणि ह्या लग्नाला होकार द्यायलाच लावा. त्यापेक्षा तुम्ही बोला ना तुमच्या दादाशी. नाही नाही, मी नाही बोलू शकत. माझी एवढी हिंमत नाही दादाशी बोलायची. हो, मला कुठे राक्षसाच्या तोंडात देताय, तुम्हाला माहिती आहे ना. नाही, तुम्ही बोलू शकता. बरं ठीक आहे, मी बोलते. प्लीज वहिनी, मनवा दादाला आणि ह्या लग्नाला होकार द्यायलाच लावा. मी प्रयत्न करते. थांबा, आता काय सूचना झाले बाई. आओ बोलायचं होतं थोडं तुमच्याशी. बोल की. मी काय म्हणते, आपल्या ताई आता मोठ्या झाल्यात, त्यांचं लग्नाचं काहीतरी बघितलं पाहिजे नाही का? मग आता बघतोय ना मी लग्नाचं, चांगलं स्थळ आलं की करून देणार आहे. तू मला काय सांगायची गरज आहे का? अहो तसं नाही, मला असं म्हणायचं होतं, चांगलं पोरग आहे, दिला असतं करून आपण लग्न. कोण? अहो ते पटपट बोलत जातो, माझा आता बाहेर जायची वेळ आहे, कामं असतात मला. अहो ते सुनील तुमचा मित्र आहे ना,
ते आणि ताई एकमेकांशी लय प्रेम करतात. ते त्यांना लग्न करायचे. तुमच्याशी बोलायला घाबरत होते ते दोघ जण. म्हणून तुला मध्ये पाठवलं ना? अहो तसं नाही. ताई ताई खरंच खूप प्रेम करतात हो त्यांच्यावर. आणि ते तुमच्या संग स्वतःहून येऊन बोल. हा बस बस बस, ले नको वकीलपत्र घेऊ त्याचं. कळलं मला काय म्हणायचं तुला. ते माझ्याशी बोलायची हिंमत नाही म्हणून तुला गाठलं काय? अहो तो घरी आलता का? अहो तसं नाही. ताई बोलत होत्या हो. त्या रडत पण होत्या आणि त्या स्वतःच येणार होत्या तुमच्याशी बोलायला. पण तुमचा असा हा तापट स्वभाव. म्हणून तुला पाठवलं. आणि तापट काय म्हणजे असले उद्योग केले म्हणून चिडलो की मी तापट झालो का? अहो तसं नाही. तुम्हाला माहिती ना त्या थोड्याशा घाबरूनच राहतात तुम्हाला. आणि तुमची इज्जत करतात होत्या. नाहीतर तुम्हाला माहिती आहे सुनील भाऊजी पण बोलायलाच येणार होते तुमच्याशी. पण ते तुम्ही वा, चांगले. नाही चालतंय. माझं काय उत्तर असेल ते कळवतो मी. हा मी काय म्हणते थोडा विचार करा. म्हणजे तुम्ही करतो का? आता विचारायचं पण तूच सांगणार मला. इथून हा काय रे, तुम्हाला काय वाटलं? तुमच्या दोघात काय चालू आहे हे मला माहिती नाही. काय दूध खोळं वाटलो का तुम्हाला मी? काय येडाबिडा समजता? अरे तुमचं जे चालू आहे ना ते आधीपासून माहिती होतं मला. आता बोल ना, काय येते का वाचा बसली तुझी? अरे सचिन, हा विषय बोलायचा मी लय वेळा प्रयत्न केला तुला, पण माझी जीभ रेटली नाही. आज सकाळी पण मी तुला मंदिरात बोलायचा प्रयत्न केला, पण मधीच तो अक्षय आला आणि त्याने तुला तो विषय सांगितला. किती चिडला होता तू, बघितलं ना. माझं मनच झालं नाही. मी म्हणलं बोलायचंच नाही. शेवटी मग मी संगीताला सांगितलं. म्हणलं तूच कर बाई काहीतरी. मग तिने वहिनीला सांगितलं आणि वहिनीने मग वहिनीने मला सांगितलं. चांगली तुमची संगीत खुर्ची चालू आहे. अरे मला हे सगळं आधीपासून माहिती होतं, पण मला फक्त बघायचं होतं. मला आधी कोण सांगते? माझी बहीण सांगते का माझा जवळचा मित्र सांगतोय? अगं काय संगीता, तू लहानपणी एवढा हट्ट करायची माझ्याकडं आणि आता एवढी साधी गोष्ट सांगता येत ना तुला? दादा, मला भीती वाटत होती रे. माझी हिंमत नाही होत तुझ्या पुढं काय बोलायची. आणि मी उद्या दुसरा मुलगा बघितला असता मग काय केलं असतं तुम्ही? सचिन, वाटल्यास तर आम्ही दोघं नाही भेटत परत कधीच. हा, तुला नसन आवडत तर आम्ही नाही भेटणार परत. मला आहे ना खरंच तुमच्या दोघांचं पण आहे ना आता लाज वाटायला लागली. अरे तुम्ही प्रेम करताय असा अपराध केल्यासारखं का घाबरताय? भेटायचं नाही म्हणजे? अरे तुम्ही बिनधास्त बोलायचं ना माझ्याशी. मी नकार देईन तुम्ही असं डोक्यात आणलंच कसं? अरे पण तुझा असा तापट स्वभाव, तू कधी काय बोलशील सांगता येत नाही, हा, म्हणून मग आम्ही काहीच बोललो नाही तुला. अरे स्वभाव माझा तापट आहे, पण तुला लग्न हिच्याशी करायचंय ना. अरे तुम्हाला अजून पण कळलं नाही का गाढवांनो, माझा होकार आहे. काय? हा, ताई अभिनंदन. काय माणसं आहे तुम्ही? हा, अरे असेल एखाद्याचा स्वभाव रागीट, पण मला पण कुठेतरी दया माया आहे ना. अरे मी शेवटी भाऊ आहे हिचा. मला वाटतं काहीतरी चांगला मुलगा भेटावा. आणि आता हा मुलगा भेटलाय म्हणल्यावर तू तर माझ्या डोळ्यात एकतच राहणार गावातच. हो. अरे मला बहीण लांब गेल्यासारखं पण वाटणार नाही. आणि तुझे आई वडील, अरे तुझी आई तर लहानपणी तुझ्यासोबत मला पण डबा करून द्यायची. मला तर आज तू डायरेक्ट असा सुखद धक्का दिलाय. मला वाटलंच नव्हतं तू असं माझ्याबद्दल विचार करत असेल म्हणून. तुम्हाला खरं सांगू, हा, तुमच्यापेक्षा जास्त आनंद जास्त मला झालाय. खरंच दादा? हा, बरं आता एक काम करा, घरी जातो हा. आणि मी तुझ्या आई वडिलांशी बोलायला संध्याकाळी येतो आज. चालतंय, मी पण आता घरी सांगतो, कारण मी अजून घरी सांगितलंच नव्हतं. ठीक आहे, चालतंय या. चालतंय, जातो. येतो. थँक्यू दादा. झालं ना मनासारखं? हो, खूप खुश आहे मी.
अगं तू खुश तर आम्ही खुश. हा हे बघा, मी तुमचं आहे ना खूप काही सहन केले, पण तुमच्या भावाचं मी अजिबात काही सहन नाही करणार. अगं संगीता काय झालंय मला नीट सांगशील का? तुमच्या भावाने उलट सुलट बोललेलं मी अजिबात खपून घेणार नाही आणि असा अपमान मला बिलकुल सहन नाही होणार. वहिनी काय पण का हो? माझ्यावर कशाला दोष देताय तुम्ही? तुमचं बोलणं किती त्रासदायक असतं माहिती का तुम्हाला? म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का मी चुकीची आहे म्हणून? अरे पण तुम्ही दोघं शांत बसा. सुनील काय झालं मला नीट सांगशील का? हे बघ दादा, मी फक्त एवढंच म्हणलं होतं, घरातला थोडा खर्च कमी करा. मी काय चुकीच बोललो का? बोललो का? खर्च लगेच यांचा पारा चढवतो. खर्च मी काय उधळपट्टी करते का? कामासाठीच खर्च करते का नाही मी पण? अगं संगीता त्याला तसं म्हणायचं नाही. मग बघ तू बी जरा बोलताना नीट जरा शब्द वापर ना. उगाच तुमच्या दोघात गैरसमज नको. अरे मी सावकाशच बोलतोय त्यांना, अजून पण सावकाश बोलतोय मी. तुम्ही ना मला डावलताय. झालं. हे बघा वहिनी, अहो माझ्या मनात तसं काही सुद्धा नाहीये. तुम्हाला वाटत असेल तर मी फक्त आपल्या घराचा विचार करतोय आणि मग बोलतोय. मग मी काय नाही करते का घराचा विचार? मी पण घराचाच विचार करते. ए आता तुम्ही हा विषय ना इथं संपवा. उगाच घरात किरकिर नको. याच्यावर ना निवांत बसून चर्चा करू आपण. वहिनी भाऊजी बोला की. नाही, चूक झाली माझी. हा? मी असं नव्हतं बोलायला लागत तुम्हाला. तुम्ही घरासाठी एवढं सगळं करताय आणि मी येडा तुम्हाला मरणाचं बोलतोय. मी तुमचा विचार पण करत नाहीये आणि जे तोंडाला येईल ते बोलतोय. मला याचा लय पश्चाताप व्हायला लागलाय. मला खरंच तुम्ही माफ करा. मी नाही बोलणार असं परत कधी. अहो भाऊजी, असं नका बोलू. खरं तर चुकलं माझंच. मीच समजून घ्यायला पाहिजे होतं. अहो, नाही वहिनी, मी जरा जास्तच बोलली हो रागाच्या भरात. नाही नाही, तुमचा राग बरोबर होता. चुकलं माझं. तुम्ही आमच्या दोघा भावांसाठी घरासाठी एवढं सगळं करताय, पण मी वेळा त्याला कदर करीत नाही त्या गोष्टीची. बर नाराज नको. एकमेकांना दोघांची चूक कळली ना तुम्हाला. काय होतं रागाच्या भरात कामाच्या वैतागापायी बोलतो माणूस एकमेकाला. पण चूक सुधारणं हे आपलं काम आहे. हो. आणि दादा वाटलंच तर मी तुझी पण माफी मागतो. अरे येडा आहे का? माझी कशाला माफी मागतो? आणि भाऊजी, मी सगळं तुमच्या भावांसाठीच करते किंवा सगळं आपल्या परिवारासाठीच करते, आपल्या घरासाठीच करते. असं थोडीच आहे की मी स्वतःसाठी करते. बरोबर का नाही? आपला परिवार खुश राहावा म्हणून तरच मी अशी वागते का नाही? आणि वहिनी, आता इथून पुढे का नाही घरातली काय कामं असतील ना, हा. तर मला सरळ सांगत जा. मी सगळी कामं करत जाईन. तुम्ही करणार? हा हा का? का नाही करायचं? तो काय मी बी करू लागेल ना. हा चालतं. अरे कारण करा. बापरे. एकट्या थोडी सगळ्यांचं आहे. सगळ्याच हा. बरं चला मग आता सगळे मिळून ना भाजी निवडूयात. चला. लगेच जायचं आता. हा मग शिकवायचे ना तुम्हाला. चला 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 दादा. हा. चला.